गुड इव्हनिंग माय डे स्टुडंट्स. तर आपली ओळख झालेलीच आहे. पुन्हा एकदा ओळख करून देणार नाही आहे. बघा, आय थिंक इट हॅज बीन 3 days that we are discussing about the on saying please. हा प्लीज या शब्दाविषयी काय आपण भरपूर काही शिकत आलेलो आहोत. मग द लेसन इज रिटन बाय अल्फ्रेड जॉर्ज गार्डनर. लेसन कोण लिहिलं आहे? हा अल्फ्रेड जॉर्ज गार्डनर यांनी लिहिलेलं आहे. पण बरंचसं डिस्कस केलेलं आहे. काय सांगतोय बघा हा. देर इज अ पिक्चर. अल्फ्रेड जॉर्ज गार्डनर, हिज लाईफ स्पॅन इज 1865 to 1947. इतका त्याचा हा काय आहे लाईफ स्पॅन आहे. लेसन बघण्या अगोदर बिफोर स्टार्टेड स्टडींग द लेसन, तर मला माहिती आहे इन जस्ट 10 minutes वी आर नॉट गोइंग टू कम्प्लीट ऑल द लेसन, बट आय एम ट्राईंग माय बेस्ट टू गिव यू द समरी ऑफ द लेसन. मग लेसन बघण्या अगोदर बघा काय सांगतोय हा. ही वॉज बॉर्न इन चेम्सफोर्ड इन एसेक्स इन 1865. 1865 एसेक्समध्ये काय झालं आहे त्याचा जन्म झालेला आहे. ही स्टार्टेड हिज लिटररी करिअर ॲज अ जर्नलिस्ट. हे कोण आहे? एक जर्नलिस्ट म्हणून त्यांनी त्यांचं काम सुरुवात केलं आहे. पत्रकार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ॲट द एज ऑफ 47 ही वॉज अपॉइंटेड द एडिटर ऑफ द डेली न्यूज लंडन अंडर द स्युडोनिम म्हणजेच पेन नेम, किंवा आपण त्याला काय म्हणतो टोपण नाव. एका टोपण नावाने त्यांनी काय केलं आहे, एक एडिटर म्हणून त्यांनी आपलं कार्य इथं सुरुवात केलेलं आहे. आपल्या जर्नलिझमच्या कार्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे. मग आता त्यांचं टोपण नाव काय होतं बघा. अल्फा ऑफ द फ्लो हे त्यांचं इट वॉज हिज स्युडोनिम. ही मेड रेग्युलर कंट्रीब्युशन्स टू द डेली न्यूज, the Manchester Evening News, etc. His essays are uniformly elegant, graceful, and humorous. The Pillars of Society, The Pebbles on the Shore, Many Furrows and Leaves in the Wind are some of his best known writings. आता essayist. आता इथं बघा दिलं आहे अल्फ्रेड जॉर्ज गार्डनर वॉज वन ऑफ द मोस्ट डिलाइटफुल एसेज ऑफ द 20th century. 20व्या शतकातला हा काय आहे एक अतिशय नावाजलेला एसेस्ट आहे. मग द फॅसिलिटी ऑफ एक्सप्रेशन इज कंबाईन्ड विथ द स्पार्कल ऑफ गुड ह्युमर्ड विट इन हिज एसेस. आता एसेस निबंध म्हणून आपण त्याला, किंवा मग त्याने एसे लिहित असताना काय केलं आहे, फक्त तत्त्वज्ञानच लोकांना दिलेलं नाही आहे, तर तत्त्वज्ञानासोबत गुड ह्युमर, एका चांगल्या ह्युमरचा सुद्धा त्यांनी वापर केलेला आहे. मग इन धिस एसे ऑन सेइंग प्लीज, गार्डनर डील्स विथ द रूड बिहेवियर ऑफ द थॉटलेस पीपल इन द सोशल डीलिंग्स अँड स्ट्रेसेस द नीड फॉर सिव्हिलिटी इन एव्हरीडे लाईफ. मग आपण जो लेसन बघणार आहे ऑन सेइंग प्लीज, हा सुद्धा काय आहे एक एसे आहे, एक निबंध आहे. अतिशय सुंदर निबंध आहे हा. इव्हन मी बऱ्याचशा वेळा सांगितलं आहे, जसं तुम्ही निबंध वाचाल त्यामध्ये तुम्हाला व्होकॅब्लरी असेल, डेफिनेटली विल ट्राय टू डेव्हलप युअर पर्सनॅलिटी. तुमचं व्यक्तिमत्व आहे, जे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी नक्कीच तुम्हाला हा निबंध यशस्वी ठरणार आहे, एक मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळं अतिशय नीट काळजीपूर्वक, फक्त एक परीक्षेला 12 मार्कासाठी आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे असं म्हणून शिकू नका. There is no need to study this lesson for just exam purpose. Just have a life approach. एक आयुष्याकडे वेगळा बघण्याचा दृष्टिकोन. आयुष्याकडे म्हणण्यापेक्षा आपण मी काय स्वतः वागतो, काय चाललेलं आहे, किंवा काय वागतो म्हणण्यापेक्षा माझं बोलणं कसं आहे, हाऊ डू आय स्पीक, दॅट मॅटर्स. ते बोलणं आपण काय करणं गरजेचं आहे. बोलणं मात्र नक्कीच इथं आपलं काय होणार आहे, सुधारणार आहे. आणि बोलणं सुधारण्यासाठी आपल्यामध्ये एक सोशल बिहेवियर, एक आपण ज्यावेळी समाजात राहत असताना या समाजाचं काहीतरी देणं लागतो, या समाजाची आपली बांधिलकी आहे, ही बांधिलकी आपल्याला काय करायची आहे, टिकवून ठेवायची आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी हा लेसन मात्र नक्कीच उपयोग आहे. काय सांगतो बघा. हिअर गार्डनर डील्स विथ द रूड बिहेवियर ऑफ थॉटलेस पीपल. रूड, उद्धट,
प्रत्येक लोकांचं बोलणं बघा अतिशय मन मिळावं असतं. इव्हन काही लोक तर इतकं सुंदर बोलतात की त्यांचं त्या लोकांनी आपलं बोलणं कधी थांबवूच नाही आणि आपण अशा लोकांचं बोलणं ऐकलं पाहिजे, ऐकणं गरजेचं आहे. इतकं सुंदर ते बोलतात. पण काही मात्र अतिशय उद्धट असतं. नको बाबा, हा समोर कशाला आली व्यक्ती, समोर व्यक्ती आल्यानंतर आपल्याला नक्की काही ना काहीतरी ह्या उद्धट बोलणार, त्या व्यक्तीचं वर्तन बरोबर नाही. द पर्सन डझंट हॅव अ प्रॉपर बिहेवियर, ही इज थॉटलेस विचारहीन, असभ्य आपण म्हणतो त्याला. हे असभ्य असभ्यतेचं लक्षण. एखादी व्यक्ती असभ्य कशावर ओळखतो आपण, तर त्याच्या बोलण्यावरून आपण ओळखतो. आणि म्हणून अशाच लोक ज्यावेळी समाजात राहतात, समाजात जगत असतात, त्यावेळी त्यांच्याशी कसं डील करायचं, अँड द स्ट्रेसेस द नीड फॉर सिव्हिलिटी इन एव्हरीडे लाईफ. स्ट्रेस म्हणते मी, ट्रेसेस द लाईफ. आणि मग या अशा लोकांच्यामध्ये बदल अपेक्षित आहे. तो बदल कोणाला अपेक्षित आहे, त्या जॉर्ज गार्डनरला अपेक्षित आहे. त्यानं कधी लिहून ठेवले बघा, इन द 1865. तर यावेळी त्यानं 1946मध्ये त्याच्यापूर्वी जवळजवळ 1 शतक आपण म्हणू खूप हा लेसन लिहून ठेवला आहे. आणि तो लेसन आजही आपल्याला लागू पडतो. इन द इयर 2020 द लेसन, the morals he has given us that applies to our life that matters. आणि हे महत्त्वाचं आहे. हे आपण इथं सांगणं किंवा त्याचा अभ्यास करणं इथं गरजेचं आहे. अजून आणखी काय सांगतोय बघा तो, जंटल ह्युमर. हे झालं त्याच्या एस्सेविषयी. मग त्याच्या एस्सेमध्ये ह्युमर काय आहे, हिज रायटिंग इज मार्क्ड बाय अ डीप कन्सर्न फॉर फेलो मॅन, अनअप्रिशिएटेड प्रीचिंग अँड जंटल ह्युमर. मग इथं मात्र काय करायचं आहे, गार्डनरला काहीतरी संदेश द्यायचा आहे, काहीतरी लोकांना सांगायचं आहे. पण जर अशी अतिशय साध्या शब्दामध्ये सांगितलं किंवा अतिशय खूप विचारपूर्वक शब्द वापरून जर त्यानं सांगितलं असतं, अतिशय किंवा एखादं तत्त्वज्ञान दिलं असतं, तर काय झालं असतं, तर ह्या गार्डनरला जे सांगायचं आहे, जो मुद्दा त्याला सांगायचा आहे, तो मुद्दा लोकांनी मान्य केला नसता. द पीपल कॅनॉट ॲक्सेप्ट द गार्डनर. लोकांनी याला मानलंच नसतं. पण तेच एक विनोदाच्या माध्यमातून यानं काय केलं आहे, समाजाचं प्रबोधन करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. दॅट इज कॉल्ड अ जंटल ह्युमर. ही राईट्स अबाउट अ व्हेरी ऑर्डिनरी मॅटर्स विथ अन एंगेजिंग डिग्निटी अँड चार्म. मग आता प्रबोधन तर करायचं आहे, प्रबोधन आपल्याला करायचं आहे. पण प्रबोधन करत असताना आपण उदाहरणं देणं गरजेचं आहे. काही एक्झाम्पल्स आर नीडेड. मग ते एक्झाम्पल्स कोणते दिलेत, द एक्झाम्पल्स विच हॅव बीन ऑब्झर्वड, विच हॅव बीन सीन बाय डे टू डे लाईफ. आपण दररोजच्या जीवनामध्ये जी उदाहरणं बघतो तीच उदाहरणं इथं दिलेली आहेत. इव्हन आपल्यासमोर जी व्यक्ती येते त्या व्यक्तीचंच इथं उदाहरण दिलेलं आहे. मग ते उदाहरण आपण इथं घेणं गरजेचं आहे की लोकांनी पाहिलेलं आहे, ज्या व्यक्तीने लोकांचा अनुभव घेतलेला आहे, अशाच लोकांचं इथं उदाहरण काय झालेलं आहे, ह्या गार्डनरनं दिलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाव दिस इज आय मे कॉल द बॅकग्राऊंड टुवर्ड्स आवर टायटल, दॅट इज टुडेज एस्से ऑन सेंट प्लीज. काय बघा आता नेमकं काय म्हणायचं ह्याला, A.G. गार्डनर डील्स विथ द बिहेवियर ऑफ पीपल इन द सोशल लाईफ. आपण आधीच बघितलं ह्या लेसनमध्ये लोक समाजामध्ये वावरतात कसं, समाजामध्ये त्यांचं वर्तन कसं आहे, दॅट वी आर गोइंग टू डील इन दिस लेसन. यामध्ये आपण हे बघणार आहोत. दुसरी गोष्ट काय सांगितली बघा, मग हे एक उदाहरण आपल्याला देत आहेत. वन्स अ पॅसेंजर एंटर्ड अ लिफ्ट अँड सेड टॉप. The liftman threw him out of the lift because the liftman demanded, "Top, please." This courtesy is not a legal offense. आता बघा इथं पहिलं उदाहरण आपल्यासमोर येते. अ पॅसेंजर, एक प्रवासी आपण म्हणू. वन्स अ पॅसेंजर एंटर्ड अ लिफ्ट अँड सेट. एक खूप मोठी बिल्डिंग आहे, जवळजवळ त्यामध्ये कदाचित आपण म्हणू एक 50-60 मजले. 50-60 मजल्याच्या बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी काय करतात, लिफ्टचा वापर केला जातो. आणि
लिफ्टमध्ये जाण्यासाठी तिथे एक लिफ्ट मॅन ठेवलेला आहे. मग त्या लिफ्टमॅनचं काय काम आहे? टू कॅरी द पॅसेंजर्स टू वेअरएव्हर दे विश. लोकांना ज्या ठिकाणी घेऊन जायचं आहे, ज्या मजल्यावरती घेऊन जायचं आहे, त्या मजल्यावरती पोहोचवणं हे कुणाचं काम आहे? त्या लिफ्टमॅनचं काम आहे. आणि त्याचं बिचाराचं काम चाललंय, रोजचं चाललेलं आहे. दिवसभर तो लिफ्टमध्ये बसला आहे आणि काय होतंय, त्याचं काम तो करतोय, लोकांना वरती पोचवते किंवा ज्यांना ज्या इच्छित स्थळी, त्यांच्या इच्छित बिल्डिंगमध्ये किंवा इच्छित फ्लॅटमध्ये, इच्छित ऑफिसमध्ये त्या लिफ्टमॅननं त्यांना सोडलेलं आहे. आणि मग एकटा पॅसेंजर येतो. पॅसेंजर एक प्रवासी आपण म्हणू किंवा एखादी व्यक्ती, त्या व्यक्तीला त्या लिफ्टमधून जायचं आहे. ही जस्ट वॉन्टेड टू ट्रॅव्हल फ्रॉम दॅट लिफ्ट. मग ट्रॅव्हल करत असताना वेन ही एंटर्स इन द लिफ्ट ही सेड टॉप. काय म्हणतो? टॉप, वर. मला शेवटच्या मजल्यावर जायचं आहे. आय जस्ट वॉन्ट टू गो ॲट द टॉप ऑफ द बिल्डिंग. द लिफ्टमॅन थ्रू हिम आउट ऑफ द लिफ्ट. का बरं? टॉप म्हटल्यानंतर काय केलेलं आहे? त्या लिफ्टमॅननं त्या व्यक्तीला, त्या प्रवाशाला लिफ्टच्या बाहेर फेकलेलं आहे. ही हॅज थ्रोन हिम आउट ऑफ दॅट लिफ्ट. वाय? प्रश्न पडला असेल आपल्याला, का केलं लिफ्टमॅननं असं? लिफ्टमॅनचं काम आहे, इट वॉज हिज जॉब टू टेक दॅट पॅसेंजर ॲट द टॉप ऑफ द बिल्डिंग. त्या बिल्डिंगच्या टॉपला नेणं त्याचं काम आहे. पण त्यानं तसं का केलं? बिकॉज द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. या कारणाचं काय कारण आहे? नाही, लिफ्टमॅन सुद्धा एक वर्कर आहे, इज ऑल्सो वर्कर. पण त्याचं काम आहे, आपण इथं वर्क इज वर्शिप असं म्हणतो. कोणतंही काम असो, लहान काम असू दे, मोठं काम असू दे, ते आपण काय करतो? अतिशय इवन त्यामध्ये परमेश्वरानं दिलेलं आपल्याला काम आहे म्हणून ते आपण काम करणं गरजेचं आहे. आणि काम करत असताना काय केलं पाहिजे? त्यामध्ये आपली श्रद्धा असली पाहिजे. इवन इतर व्यक्तींनी सुद्धा त्याचा आदर राखला पाहिजे. ही एवढी अपेक्षा कुणी ठेवली? त्या लिफ्टमॅननं. आणि म्हणून तो म्हणतो, जर तुम्हाला वरती जायचं आहे ना, तुम्ही काय करा? से प्लीज. तुम्ही प्लीज म्हणा, कृपया म्हणा, मला कृपया वरती घेऊन चल, मला बिल्डिंगच्या वरती घेऊन जाशील का? हे असं तुम्ही काय करणं गरजेचं आहे? म्हणणं गरजेचं आहे, म्हणणं अपेक्षित आहे. आणि त्या व्यक्तीनं असा प्लीज हा शब्द वापरला नाही, म्हणून त्या लिफ्टमॅननं काय केलं? त्या व्यक्तीला लिफ्टच्या बाहेर फेकून दिलेला आहे. द लिफ्टमॅन हॅज थ्रोन दॅट पॅसेंजर आउट ऑफ दॅट लिफ्ट. दिस वॉज द फर्स्ट एक्झाम्पल. हे काय इथं आपलं पहिलं उदाहरण आपल्या गार्डनरने दिलं. काय म्हणतात? डिसकर्सी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. लॅक ऑफ कर्सी ऑर रुडनेस. आता म्हणाल डिसकर्सी दॅट इज लॅक ऑफ कर्सी, रुडनेस, उद्धटपणा. आता इथं उद्धट कोण आहे? तर लिफ्टमॅन उद्धट आहे. लिफ्टमॅन उद्धट आहे का तो पॅसेंजर उद्धट आहे? इट इज अप टू अस. हे आपण ठरवणं गरजेचं आहे. त्या लिफ्टमॅननं त्या पॅसेंजरला बाहेर ढकललं म्हणून तो उद्धट, आणि पॅसेंजरनं लिफ्टमॅनला प्लीज म्हटलं नाही म्हणून पॅसेंजर उद्धट. दोन अर्थ निघू शकतात. इट इज अप टू अस इज नॉट अ लिगल ऑफेन्स. आणि मग उद्धटपणा हा कायदेशीर गुन्हा नाही. आणि डिसकर्सी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. आणि कोणताही कायदा तुम्ही उद्धट आहात म्हणून तुम्हाला शिक्षा देऊ शकत नाही. दिस वॉज द फर्स्ट एक्झाम्पल वी हॅव सीन. हे आपण पहिलं उदाहरण ह्यामध्ये बघितलेलं आहे. नक्कीच यू माईट हॅव लाईक्ड दिस व्हिडिओ डेफिनेटली. आणि पुढचं आपण जे बघणार आहोत ते यू विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू वन्स अगेन.